नमस्कार शेतकरी बांधवांनो, बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, सोलापूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 47,626 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 100 रुपये तर कमाल दर हा 2,050 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 800 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 20,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 200 रुपये तर कमाल दर हा 1,276 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 950 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला अंदरसूल बाजार समिती. यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 15,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 251 रुपये तर कमाल दर हा 1,200 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 29,400 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,590 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,200 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 6,420 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 600 रुपये तर कमाल दर हा 1,301 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,185 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 20,060 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1,312 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,150 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 24,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,268 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,030 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदोड बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 24,075 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 250 रुपये तर कमाल दर हा 1,380 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 980 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोपरगाव बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 10,320 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,268 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारनेर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 19,877 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 200 रुपये तर कमाल दर हा 1,700 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,250 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती. त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही 19,47 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1,500 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती. त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही 3,405 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,451 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती. त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही 23,100 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,396 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,025 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट. यामध्ये एकूण कांद्यांची आवक ही 15,183 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 800 रुपये तर कमाल दर हा 1,500 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,150 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा बाजार समिती. यामध्ये चिंचोड कांदा आहे त्याची एकूण आवक ही 9,842 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 1,000 रुपये त्यासाठी किमान दर हा 1,000 रुपये तर कमाल दर हा 1,710 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,350 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मनमाड बाजार समिती. त्यामध्ये लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 7,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,220 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये देण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव देण्यात आला आहे याविषयी माहिती पाहिली आहे. अशाच कांदा बाजारविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद.